भारत देशात प्राचीन काळापासून निसर्ग, प्राणी, पक्षी आणि त्यांच्या वर्तनाशी संबंधित अनेक श्रद्धा आणि परंपरा प्रचलित आहेत. काही लोक या गोष्टींना केवळ योगायोग मानतात, तर काही लोकांच्या मते या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत असू शकतात. आज आपण अशाच एका रहस्यमय आणि रोचक विषयावर चर्चा करणार आहोत. हा विषय आहे मुंगूस. मित्रांनो, तुम्ही कधी रस्त्याने जात असताना अचानक मुंगूस पाहिले आहे का? कदाचित शेताच्या बांधावर, एखाद्या झाडाजवळ किंवा एखाद्या शांत ठिकाणी हा चपळ प्राणी तुमच्या नजरेस पडला असेल. अनेक लोक असे सांगतात की मुंगूस दिसल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काही ना काही चांगली घटना घडली. काहींची रखडलेली कामे पूर्ण झाली, काहींना आर्थिक लाभ झाला, तर काहींना मनःशांती आणि सकारात्मक अनुभव मिळाले. अर्थात यामागे कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही, परंतु भारतीय लोकपरंपरेमध्ये मुंगसाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की मुंगूस दिसण्याबाबत विविध लोकश्रद्धा काय सांगतात, त्याचा धार्मिक संदर्भ काय आहे आणि अनेक लोक त्याला शुभ का मानतात. मित्रांनो, सर्वप्रथम मुंगूस या प्राण्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. मुंगूस हा अतिशय वेगवान, चपळ आणि धाडसी प्राणी आहे. तो सापांशी लढण्याच्या क्षमतेमुळे प्रसिद्ध आहे. सामान्यतः साप पाहिल्यावर इतर अनेक प्राणी दूर पळतात, परंतु मुंगूस अत्यंत धैर्याने त्याचा सामना करतो. म्हणूनच अनेक संस्कृतींमध्ये तो धैर्य, साहस आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. ग्रामीण भागात आजही असे मानले जाते की मुंगूस दिसणे म्हणजे संकटांवर विजय मिळण्याचा संकेत असतो. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना मुंगूस दिसला तर तो दिवस चांगला जाईल अशी धारणा अनेकांच्या मनात असते. काही धार्मिक कथांनुसार मुंगूस आणि संपन्नता यांचा देखील संबंध जोडला जातो. भारतीय पुराणांमध्ये संपत्तीचे देवता म्हणून ओळखले जाणारे कुबेर यांच्याशी संबंधित काही प्राचीन चित्रांमध्ये हातात मुंगूस दाखवलेला आढळतो. यामुळे अनेक लोक मुंगसाला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानतात. मित्रांनो, आता आपण त्या पारंपरिक कृतीबद्दल जाणून घेऊया, जी अनेक भागांमध्ये आजही सांगितली जाते. लोकमान्यतेनुसार जर तुम्हाला अचानक मुंगूस दिसले तर घाबरून न जाता काही क्षण शांत उभे राहावे. त्या क्षणी मनात सकारात्मक विचार आणावेत, देवाचे स्मरण करावे आणि आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करावी. काही ठिकाणी अशी श्रद्धा आहे की मुंगूस ज्या मार्गाने गेला असेल त्या ठिकाणची थोडीशी माती घ्यावी. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारे पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. ती माती घरी आणून घरातील थोडी माती त्यात मिसळावी. या कृतीमागे एक प्रतिकात्मक अर्थ सांगितला जातो. निसर्गातील सकारात्मक ऊर्जा आणि आपल्या घरातील ऊर्जा यांचा संगम व्हावा अशी भावना त्यामागे असते. यानंतर ही माती एका स्वच्छ वाटीत ठेवली जाते आणि देवघरात किंवा प्रार्थना करण्याच्या जागी ठेवली जाते. काही लोक यावेळी अगरबत्ती किंवा धूप लावतात. धूपाचा सुगंध वातावरण अधिक प्रसन्न बनवतो आणि मन शांत होण्यास मदत करतो. काही श्रद्धांनुसार यावेळी ओ नमो नारायणाय या मंत्राचा जप करावा. भगवान विष्णूंच्या स्मरणाने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती तणावाखाली जगत आहे. अशा परिस्थितीत एखादी सकारात्मक श्रद्धा किंवा प्रार्थना माणसाला मानसिक आधार देऊ शकते. म्हणूनच अनेक लोक या परंपरा जपताना दिसतात. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही श्रद्धा ही आपल्या प्रयत्नांपेक्षा मोठी नसते. जर आपण मेहनत केली नाही, योग्य निर्णय घेतले नाहीत आणि सतत प्रयत्न केले नाहीत तर केवळ शुभ संकेत पाहून यश मिळत नाही. पण सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास आपल्याला योग्य दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा नक्की देतात. भारतातील विविध राज्यांमध्ये मुंगसाबाबत वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. काही गावांमध्ये असे मानले जाते की घराजवळ मुंगूस दिसल्यास घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. काही ठिकाणी त्याला रक्षणकर्ता मानले जाते, कारण तो विषारी सापांपासून परिसराचे संरक्षण करतो. जुन्या काळात गावांमध्ये लोक निसर्गाचे बारकाईने निरीक्षण करत असत. प्राण्यांच्या हालचाली, पक्ष्यांचे आवाज आणि वातावरणातील बदल यांवरून ते अनेक अंदाज बांधत असत. या निरीक्षणांमधूनच अनेक लोकश्रद्धा निर्माण झाल्या असाव्यात. मित्रांनो, येथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही वन्य प्राण्याला त्रास देणे चुकीचे आहे. मुंगूस हा वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित प्राणी आहे. त्यामुळे त्याला पकडणे, त्याचा पाठलाग करणे किंवा त्याला इजा पोहोचवणे कायद्याने गुन्हा ठरू शकतो. जर तुम्हाला मुंगूस दिसला तर त्याचे दर्शन दुरून घ्या. त्याच्या नैसर्गिक जीवनात हस्तक्षेप करू नका. त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या आणि त्या क्षणाचा आनंद घ्या. अनेक लोकांच्या मते मुंगूस दिसणे म्हणजे आपल्या जीवनात बदल घडण्याची एक आठवण असते. ती आठवण म्हणजे सकारात्मक राहण्याची, मेहनत करण्याची आणि देवावर विश्वास ठेवण्याची. कधी कधी जीवनात मोठे चमत्कार घडत नाहीत, पण लहान लहान चांगल्या गोष्टी घडतात. एखादे काम यशस्वी होते, एखादी चांगली बातमी मिळते, एखादी चिंता दूर होते. अशा क्षणांनाच अनेक लोक शुभ संकेतांचे फळ मानतात. मित्रांनो, तुम्हाला जर कधी मुंगूस दिसला तर त्या क्षणी नकारात्मक विचार बाजूला ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. देवाचे स्मरण करा. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
कारण खरे भाग्य हे आपल्या मेहनतीत, सकारात्मक विचारांत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्येच दडलेले असते. शेवटी एक प्रश्न तुम्हा सर्वांना विचारू इच्छितो. तुम्हाला कधी मुंगूस दिसला आहे का? आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात काही विशेष घटना घडली होती का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या कथा इतरांनाही प्रेरणा देऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रोचक, धार्मिक, सांस्कृतिक आणि माहितीपूर्ण विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि मनोरंजक विषयासह. धन्यवाद.